राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, आत्ताच ज्यांनी आपले विचार मांडले ते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब, मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ मंत्री एकनाथराव शिंदे, बाळासाहेब थोरात, सुभाषराव देसाई, नवाब मलिक, असलम शेख, आदित्य ठाकरे, प्राजक्त तनपुरे, खासदार राहुल शेवाळे, नगरीच्या प्रथम नागरिक श्रीमती किशोरी पेडणेकर, स्थानिक आमदार जिशान सिद्दीकी, अनेक उपस्थित असणारे सर्व मान्यवर, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण कार्यक्रमाच्या करता जमलो ते MMRDचे अध्यक्ष आयुक्त आर राजीव, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर KH गोविंदराज, डॉक्टर सोनिया सेठी, सर्व पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या पायाभूत विकासाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली तसंच MMRDचे अध्यक्ष यांना त्यांनी एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी कांदिवली पूर्व ढाणूकरवाडी ते आरे स्टेशन मेट्रो मार्गिकेच्या चाचणीचे उद्घाटन, पश्चिम द्रुतगती महामार्ग टर्मिनल 1 व टर्मिनल 2 येथील भुयारी व उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन, राजनोली उड्डाणपुलाच्या ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे तसेच दुर्गाडी पुलावरील 2 मार्गिकांचे लोकार्पण आणि मल्टिप्लिसिटीज पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, तो आता माझं भाषण झाल्यावर होईल, असे भरगच्च कार्यक्रम आज या ठिकाणी झालेले आहेत. आजचा दिवस पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जात पात धर्म पंथ प्रांताच्या सीमा ओलांडून संपूर्ण भारतभर लोकोपयोगी कार्याचा डोंगर ज्यांनी उभा केला, देशात मंदिरं, नदीघाट, धर्मशाळा, पाणपोई बांधल्या, अनिष्ट रूढी, चुकीच्या प्रथा, वाईट परंपराविरुद्ध त्यांनी सातत्याने लढा दिला, त्या सर्वकालीन आदर्श राज्यकर्त्या होत्या. त्यांच्या कार्यांचा, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे जाण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्या काळात ज्या दूरदृष्टीनं तळमळीनं त्यांच्या राज्यात आणि देशभर पायाभूत स्वरूपाची लोकोपयोगी कामं केली, तशाच पद्धतीची कामं ही महाविकास आघाडीच्या काळामध्ये देखील आमच्या सगळ्यांच्या हातून घडावीत, त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या जनतेला देशाच्या विकासासाठी व्हावा असा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी हे सगळं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्यामध्ये जलद गतीच्या निमित्तानं वेगवेगळ्या पद्धतीनं आत्ता माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी आपले विचार त्याच्यामध्ये मांडले आणि कशा प्रकारची कामं चालली ते राजूजींनी पण सांगितलं आणि एकनाथराव असतील, बाकीचे सगळे मान्यवर आहेत त्यांनी देखील तिथं बोलले. आदित्यने पण त्याच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडली. मला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करून मी त्यांना भावपूर्ण अभिवादन करतो आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनपूर्वक अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील देतो. आपल्या सगळ्यांना आनंद आणि अभिमान आहे की महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात प्रगत राज्य आहे. औद्योगिक असेल, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक सुधारणा अशा प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र देशात कायम अव्वल आहे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपल्या मुंबईचा वाटा हा नेहमीच मोठा राहिलेला आहे. जसा उल्लेख आता आठवले साहेबांनी पण आपल्या भाषणात केला. महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग कायम ठेवायचा असेल तर महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही सतत धावत राहिली पाहिजे. ते काम MMRDच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष चाललेलं आहे. त्याच्यात मुंबई महानगरपालिका आपल्यापर्यंत प्रयत्न करते, रस्ते विकास महामंडळ त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या माध्यमातून ह्या शहराचा विकास करता येईल तो प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. एक गोष्ट खरी आहे, केंद्रातलं सरकार आलं त्याच्यानंतर काही महिन्यांनी
उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आलं, इतरही राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सरकार आली. परंतु ही सगळी सरकार आल्यानंतर एका मागोमाग एक अशा प्रकारची संकट ही येत आहेत. मला आठवतंय 14 महिन्यापूर्वी करोनाचं संकट त्या ठिकाणी आलं. साधारण माझ्या माहितीप्रमाणे नोव्हेंबरला मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली. दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही लोकांनी डिसेंबर एंडला शपथ घेतली आणि मार्चला कोरोनाचं संकट संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये आलं. त्याच्यानंतर निसर्ग चक्रीवादळ आलं. त्याच्यानंतर पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि आत्ता काही दिवसापूर्वी तोक्ते चक्रीवादळ यानं देखील अनेक आपल्या देशातल्या राज्यांच्या समुद्र किनाऱ्याच्या भागाला खूप मोठा फटका त्या ठिकाणी दिला. पण एक गोष्ट आपण लक्षात घ्या, हे सगळं होतंय. नैसर्गिक संकट कधी सांगून येत नसतात आणि तेही आल्यानंतर त्याच्यावर मात करायची असते. ही आजपर्यंत देशाचं परंपरा आहे, राज्याची पण परंपरा आहे. आणि हे सगळं होत असताना आमचे उद्धव ठाकरे साहेब असतील, बाळासाहेब असतील, एकनाथराव असतील, आम्ही सगळे असू, कुठंही विकासाला खीळ बसून दिली नाहीये. ठीक आहे, आर्थिक आता अर्थव्यवस्थेची जबाबदारी ह्या सगळ्यांनी माझ्यावर टाकलेली आहे. गेल्या वर्षी 1,00,000-1,25,00,000 कोटी रुपयाचं जे उत्पन्न यायला पाहिजे होतं ते कमी आलं. थोडीशी ओढाताण होते. हे अशा संकटामध्ये तर प्रथम प्राधान्य ह्या सगळ्या कामाला द्यावं लागतं. पण तुम्ही पहा, विकासाला कुठल्याही प्रकारची खीळ ही त्या ठिकाणी बसून देण्यात आलेली नाहीये. हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. आणि हे सगळं होत असताना मला आता आठवले साहेब बोलत होते की त्यांनी मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं, मला पण सांगितलं की ते आता देशामधल्या मंत्रिमंडळाचं प्रतिनिधित्व करतायत. ते म्हणले काही कामं असेल तर सांगा. आठवले साहेब, हे सगळं चक्रीवादळ आलं, त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान इथं पण येणार होते. इथूनच नंतर मुख्यमंत्री आणि ते एकत्र दौरा करून पुढे ते गुजरातला जाणार होते. नंतर काही कारणाने तो रद्द झाला. त्याचं कारण आम्हाला कळू शकलं नाही. परंतु पंतप्रधान डायरेक्ट गुजरातला गेले. गुजरातची मागणी काही नसताना देखील, मागणी तर तिची नंतर होत असते, परंतु लगेचच त्यांनी 1,000 कोटी रुपये जाहीर केले. माझं एवढंच म्हणणं आहे की आता आपण दिल्लीला गेल्यानंतर त्यांना 1,000 कोटी रुपये दिले, पण महाराष्ट्राला पण आपल्या काही पैसे तुम्हाला योग्य वाटेल तेवढे देण्याला त्यांना सांगा. त्याच्यात पण आम्ही समाधानी होऊ. कारण आम्ही सगळ्यांनी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या संकटावर दिल्लीच्या मदतीची वाट न बघता जे मागचं निसर्ग चक्रीवादळ आलं होतं त्याचा विचार करून लगेचच तिथल्या कोकणवासियांना मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली. माझं एवढंच म्हणणं आहे की राज्यकर्ते येत असतात, जात असतात, बदल होत असतात. शेवटी जनतेच्या मनामध्ये जे असतं, जनता त्यांना निवडून देत असते. कालच्याही 5-6 राज्यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण हे सगळं पाहिलं. पण हे सगळं पाहत असताना शेवटी वरच्या ठिकाणी देखील कुणीही राज्यकर्ते असले, आम्ही पाठीमागच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगजी, पवार साहेब किंवा त्या पी चिदंबरम साहेब, असे अनेक मान्यवर सगळे तिथं काम करत होते. असा भेदभाव कधीच होत नव्हता. मात्र तो थोडासा जाणवतोय. त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे, कितपत नाही, ह्या सगळ्यांनी नीटपणे विचार त्या ठिकाणी करावा, एवढीच माझी या निमित्तानं अपेक्षा. आज मुंबईला धावतं ठेवण्याचं काम प्रामुख्यानं मुंबईच्या ज्या उपनगरीय रेल्वे सेवा आहेत आणि बस सेवा आहेत ह्यांनी केलेलं आहे. आज मुंबईची लोकसंख्या 1.5 कोटीच्या वर जरी असली तरी त्याच्यामध्ये दररोज वाढ होते. आसपासचे ठाणं असेल, कल्याण असेल, डोंबिवली, कर्जत, कसारा, पनवेल ही उपनगरं देखील वाढत आहेत. आणि अशा उपनगरांचा विचार केल्यास मुंबई महानगर प्रदेशाची लोकसंख्या खूपच अधिक त्या ठिकाणी होते. शेवटी लोकसंख्या झाली तर सुविधा द्याव्याच लागतात. तुम्ही पहा, कालच या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लिम्का बुकमध्ये एक रेकॉर्ड त्या ठिकाणी झालं. एका दिवशी सीएम साहेब आपण 24 तासामध्ये 30 किलोमीटरचा डांबरी रस्ता केला, एकदम बेस्ट क्वालिटीचा.
सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये तो काम केलं. सगळे आपले सचिव, सगळे आपली टीम, हजारो मजूर काम करत होते, शेकडो सगळी मशिनरी तिथं राबत होती. म्हणजे जर मनात आणलं तर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काय घडू शकतं. माझी तर इथं असणाऱ्या सगळ्यांनाच, आता इथं दोघेही पालकमंत्री आहेत, नवाब मलिक साहेब आपण पण आहात, सुभाषराव देसाई साहेब पण मुंबईतलेच आहेत. ह्या मुंबईमध्ये पण काही कॉन्क्रीटचे का रस्ते करताना माझं म्हणणं रात्रीच्या 12 तासात, म्हणजे रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत, महापौर आपण पण इथं आहात, एक उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली रात्रीच्या 12 तासात तुम्ही एक 10 किलोमीटर कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम करा. मुंबईकर डोक्यावर घेतील तुम्हाला. कारण काय होतं, एखादं काम सुरू झालं तर इतका डिले होतो. आता आपल्या हँगिंग गार्डनच्या तिथलं पण ते सगळं ढासळलं. कधी काळातलं ते होतं ते नक्की सांगता येत नाही. आता तिथं रिटेनिंग वॉलचं काम चाललेलं आहे, जाता येतं आपण सगळेजण बघतो. आणि इतकं मजबूत काम चाललंय की परत कसलंही संकट आलं तर त्याला काही धक्का लागेल असं वाटत नाही. पण लोकांची अपेक्षा ही आहे. आता करोनाच्याही बाबतीमध्ये काल 8:30 वाजता मुख्यमंत्री महोदयांनी भाषण केलं आणि आज 31 तारखेलाच गर्दी इतकी दिसली की आम्हालाच ट्रॅफिक जाम लागलं. अजून तर खोलाखोली करायची आहे, तोपर्यंत बरेच जण बाहेर पडलेले आहेत. हे चित्र निश्चितपणे विचार करण्याजोगं आहे. कारण काही संकटाला दूर करायचं असेल तर नियमावलीचं पालन करणं तितकंच गरजेचं आहे. हे पण गेल्या काही वर्षामध्ये आपण अनुभवातनं पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं अशा काही गोष्टी ज्याचा उल्लेख मगाशी न्हावाशेवा ते शिवडीच्या बद्दलचा झाला, तिकडचं काम असेल, कोस्टल रोडचं काम जोरात चाललेलं आहे. तुम्ही बघा, करोनाच्या काळामध्ये अनेक मजूर जातात येतात, परंतु ते काम पहिल्या करोनाच्या टप्प्यामध्ये खूप मोठा कामाला खीळ बसली. म्हणजे मेट्रोची कामं थांबली, सगळे मजूर गेले. पहिल्यांदाच करोना आलेला असल्यामुळं त्याचं संकट एवढं सगळे घाबरून गेलेले होते की कित्येक महिने कामं पूर्णपणे ठप्प झालेली होती. आता ती आपल्याला जो बॅकलॉग आहे तो त्या ठिकाणी भरून काढायचा ह्या सगळ्या कामाच्या निमित्तानं. अशा प्रकारचं अनेक आव्हानं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पण मला विश्वास आहे की हे महाविकास आघाडीचं सरकार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ह्या सगळ्या गोष्टीवर मात करेल आणि अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा महाराष्ट्रातल्या जनतेला, मुंबईकरांना आणि MMRDAच्या सगळ्या परिसराला चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळीकडेच देण्याचा आम्ही लोक प्रयत्न त्या ठिकाणी करू. राज्याच्या ह्या देशाच्या कानाकोपऱ्यातनं मुंबई महानगर क्षेत्रामध्ये येऊन राहणाऱ्या आणि तिथून कामानिमित्त दररोज मुंबईला प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता मुंबईची वाहतूक व्यवस्था भक्कम करणं हे एक मोठं आव्हान आहे. आधुनिक काळाची गरज लक्षामध्ये घेऊन मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवा आरामदायी, गतिमान करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे. त्या दृष्टीनं मागच्या आघाडीच्या सरकारच्या काळात आपण काही निर्णय घेतलेले होते. मुंबई मेट्रो असेल, मोनोरेल्वे असेल, तो सुरू करण्याचा प्रयत्न झाला. तिकडे चेंबूरपासून परिसरात मोनोरेल सुरू केली, तिला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. हे मी बऱ्याचदा ईस्टर्न फ्रीवेवरून जात असताना येत असताना त्या ठिकाणी पाहतो. इकडं वर्सोव्यापासून घाटकोपरपर्यंत धावणारी मुंबईतली पहिली मेट्रो रेल्वे सेवा त्यावेळेसच्या आघाडी सरकारच्या काळात आपण सुरू केली, तिला चांगला प्रतिसाद मिळाला, ती यशस्वीपणे सुरू आहे. आघाडी सरकारच्या काळात झालेल्या वर्सोवा घाटकोपर या मेट्रोचं उद्घाटनाला देखील मला उपस्थित राहण्याची संधी त्या ठिकाणी मिळालेली होती. आणि आज कांदिवली पूर्वेच्या ढाणुकरवाडी आकुर्ली स्टेशनपासून RS स्टेशनपर्यंतच्या मार्गिकेच्या चाचणीची सुरुवात सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झाली आहे. त्यालाही मला आज उपस्थित राहता आलं. मला विश्वास आहे की ज्याप्रमाणे आपली वर्सोवा घाटकोपर मेट्रो ही सुरू केली त्यापेक्षा जलद वेगाने मुंबईत सध्या सुरू असलेल्या मेट्रो सेवेचं सगळ्याच टप्प्याची उर्वरित कामं पूर्ण होऊन मुंबईकर लवकरच मेट्रो प्रवासाचा आनंद त्या ठिकाणी घेतील. तुम्ही बघा, कुठल्याही शहराचा कायापालट व्हायचा असेल, तिथं सगळ्या सुविधा द्यायच्या असेल तर पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट हे अतिशय महत्त्वाचं आहे. कधी पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट हे फार नफ्यात चालतं अशातला भाग नाही. आताही आपलं ST महामंडळ ह्या करोनाच्या काळामध्ये ज्या अडचणीतनं चाललंय, आम्ही ती अडचणवर मात करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु तीच गोष्ट पुणे, ठाणे, नवी मुंबई किंवा पिंपरी चिंचवड, आपलं मुंबई
किंवा इतर नाशिक, नागपूर, औरंगाबाद ह्या सगळ्या शहरांच्या बाबतीमध्ये आहे. आज 31 मे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या पहिल्या भारतीय कोचचं उद्घाटन माझ्या माहितीप्रमाणे केलं होतं. या एका कोचमधून 380 प्रवासी तर एका मेट्रो रेल्वेमधनं जवळपास 2280 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. दहिसर ते DA नगर ही मेट्रो 2 आणि दहिसर ते अंधेरी मेट्रो 7 या दोन्ही मार्गावर लवकरात लवकर सेवा सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे. मेट्रो 7 वरच्या डहाणूकरवाडी, आकुर्ली ते RS स्टेशन या मार्गिकेवरची चाचणी सुरू झाल्याने मुंबईकरांना लवकरात लवकर मेट्रोची सफर घडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे सगळं करत असताना मेट्रो प्रवासाचं भाडं हे सर्वसामान्यांच्या प्रवाशांच्या खिशाला परवडणारं कसं राहील या संदर्भात सगळी काळजी घेण्यात येईल आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्या दृष्टीने निश्चित सकारात्मक भूमिका बजावतील याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. आत्ता परवा तोक्ते चक्रीवादळामध्ये देखील आपल्यातली कितीतरी झाडं पडली, जुनी झाडं. आत्ताच मधी आदित्य ठाकरे माझ्याकडे आले होते, आम्ही एक मीटिंग घेतलेली होती, त्याच्यामध्ये हेरिटेज ट्री असं एक नवीन कल्पना महाराष्ट्र सरकारने पुढे आणलेली आहे आणि त्याच्या संदर्भातले काही बदल आम्ही करतोय. लवकरच कॅबिनेट पुढे जाण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. ह्या काळामध्ये एवढी झाडं पडली, तुम्ही बघा साऊथ मुंबईमध्ये पण फार झाडं पडली. त्याकरता सगळ्यांनी मिळून, महापौर, आपण किंवा दोन्ही आमचे पालकमंत्री, सगळे सहकारी मिळून, आता पावसाळा सुरू होतोय तर बाबा जेवढी समजा 1000 झाडं पडलेली असतील तर त्याच्या कितीतरी पटीने जास्त झाडं आत्ता मोठी आता मार्केटमध्ये इतकी मोठी झाडं मिळतात आपल्या हवामानाला साजेशी. अशा प्रकारचा पण कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला तर पुढच्या पिढीला देखील त्या सगळ्या झाडांचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत ऑक्सिजनचं किती महत्व आहे कधी कुणाला कळलंही नसेल की बाबा ऑक्सिजन सिलेंडर हा माणसाला जगवण्याच्या करता इतका मोठ्या प्रमाणावर लागतो, पण कोरोनाच्यामुळं ते देखील जनतेला पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळं झाडाचं महत्व एकंदरीतच आमच्या पर्यावरण विभाग आणि सगळा वन विभाग यांनी त्याच्यामध्ये घातलेलं लक्ष ते पाहता त्याच्यात पण जनतेचा प्रतिसाद हा चांगल्या पद्धतीनं कसा मिळेल हे निश्चितपणे आपण पाहू. इथं विमानतळ, भुयारी आणि उन्नत मार्ग प्रकल्पाचं देखील भूमिपूजन झालं. पश्चिम द्रुतगती महामार्ग टर्मिनल 1 व टर्मिनल 2 येथील नियंत्रित प्रवेश मार्गाकरता भुयारी आणि उन्नत मार्ग प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आज इथं झालं. तत्पूर्वी आम्ही सगळ्यांनीच महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. तिथं पुष्पहार वाहिले आणि छत्रपती शिवरायांच्या नावानं राज्यकारभार करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असलेल्या विमानतळाचा परिसर देखील सुशोभित, वाहतूक कोंडीनं मुक्त असावा. छत्रपतींच्या नावानं असलेल्या विमानतळाचा परिसर छत्रपतींच्या नावाचा गौरव वाढवणारा असावा, असा हा सर्वांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने गेल्या अनेक वर्षापासून या भागाचा देखील विकासाची अनेक कामं झाली. आत्ताच मुख्यमंत्री सांगत होते की पुतळ्याच्या पाठीमागे देखील एक चांगल्या प्रकारची काही कल्पना त्यांच्या मनामध्ये, त्याचंही काम लवकरच त्या ठिकाणी सुरू करायचंय. आज विमानतळाकडे जाणाऱ्या आणि विमानतळातून येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी भुयारी आणि उन्नत मार्ग प्रकल्पाचं पण भूमिपूजन झालं. याचा फायदा विमान प्रवाशांसह सर्वसामान्य मुंबईकरांना देखील होणार आहे आणि या प्रकल्पाचं एक काम 18 महिन्यात आणि दुसरं 2 वर्षात पूर्ण होणार आहे. दोन्ही कामं पूर्ण झाल्यानंतर विमानतळावरून वांद्रे आणि त्या ठिकाणी असणारा आपला दहिसर या दोन्ही दिशांना जाणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार नाही. इच्छित ठिकाणी वेळेत पोचता येईल, वेळ वाचेल, वेळेत पोचण्याचा निश्चितपणे सगळ्यांना आनंद पण मिळेल. एक गोष्ट खरी आहे, मगाशी एकनाथरावांनी जे सांगितलं की संध्याकाळच्या वेळेस येताना आणि जाताना इतकी प्रचंड ट्रॅफिक असतं की लोक अक्षरशः वैतागतात. एक तर दिवसभर ते काम करून थकलेले असतात आणि त्याच्यात घरी जाण्याची ओढ असते आणि त्यावेळेस ट्रॅफिकमध्ये तास, 1.5 तास, 2 तास त्यांचे ज्यावेळेस जातात त्यावेळेस खरोखरच त्यांच्या सहनशीलतेचं कौतुक त्या ठिकाणी केलं पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी पण त्यांना कशा
नीटपणे त्याच्यातनं वेळेची बचत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. आत्ता ह्या वाहतुकीवरून आठवले साहेब, केंद्रामध्ये आपण आहात, पेट्रोल तर 100 रुपये मुंबईमध्ये झालं. ते पेट्रोलच्या किमती फारच वाढत चाललेल्या आहेत. त्याच्यामध्ये काहीतरी हस्तक्षेप केंद्राने केला पाहिजे. आणि इथले काही लोक आम्हालाच सांगतात की राज्य सरकारने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा. वास्तविक संपूर्णपणे जे काही फ्युएल येतं त्या फ्युएलवर किती टॅक्स लागतो, ठीक आहे, राज्य सरकार काही लावतं, परंतु केंद्र सरकार पण भरपूर टॅक्स लावतं. जवळपास 3.5 ते 4 लाख कोटी पेट्रोल आणि डिझेलच्या टॅक्सच्या निमित्तानं केंद्र सरकारला त्या ठिकाणी मिळत असतात. त्याच्यातला काही हिस्सा राज्यांना द्यावा किंवा नाही हिस्सा दिला तरी चालेल, परंतु तो टॅक्स त्या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करावा. बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये आता 100 रुपये पेट्रोल आणि डिझेल 90 रुपये त्या ठिकाणी झालं. आत्ताच बाळासाहेब आंदोलनं पण त्याच्या संदर्भातली महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झाली. असे अनेक प्रकारचे कामं आहेत. आज एक मल्टिप्लिसिटीज पुस्तकाचं पण त्या ठिकाणी प्रकाशन होणार आहे. MMRDAच्या माध्यमातून कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा, त्या माध्यमातून शहराचं बदलत असलेले स्वरूप आणि नागरिकांच्या जीवनात घडून येत असणाऱ्या सुधारणा, MMR रिजनच्या भविष्यात कसं असेल, या सगळ्याचा वेध मल्टिप्लिसिटीज पुस्तक प्रकाशनाच्या ते झाल्यानंतर त्याच्यातनं आपल्याला सगळी ती माहिती मिळणार आहे. पण मगाशी जे सांगितलं की एका कामाला 1.5 वर्ष लागणार आहे, एकाला 2 वर्ष लागणार आहे, त्याचा राजीवजी अजून ते हे वेळ कमी करण्याचा प्रयत्न जर झाला तर निश्चितपणे मुंबईकर समाधान व्यक्त करतील, याबद्दल मला 100% खात्री आहे. आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आपल्या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये अनेक प्रकल्पाचं उद्घाटन झालंय, काहींचं भूमिपूजन झालं, एका पुस्तकाचं आता प्रकाशन देखील होणार आहे. आपण सगळेच जण शहर विकासाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि MMRDAचा आणि शहर विकासाचा इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. यात अनेकांचं योगदान आहे, कित्येक वर्षाची मेहनत त्याच्यामध्ये, त्या सर्वांचं स्मरण आज करणं हे देखील तेवढंच स्वाभाविक आहे. MMRDAचे प्रमुख म्हणून सन्माननीय आमच्या एकनाथराव शिंदे ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असताना विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजींच्या नेतृत्वाखाली MMRDAचे शहर विकासाच्या दृष्टीने नियोजनबद्ध पद्धतीनं दमदार अशा प्रकारची वाटचाल सुरू आहे. आजवरच्या अनेक मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी, सगळ्याच सरकारांनी, मग ते आघाडीचं सरकार असो की युतीचं, सर्वांनी आपल्या आपल्या परीनं शहराच्या विकासामध्ये योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि MMRDAच्या कामाला दिशा देण्याचं सर्वच मुख्यमंत्र्यांचं आणि मागच्या सरकारचं मी अभिनंदन करतो, त्यांचे ह्या निमित्तानं आभार मानतो. MMRDAचा विषय असला आणि स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण होणार नाही असं होऊ शकत नाही. कारण आम्ही सगळ्यांनी त्यांच्याबरोबर 8 वर्ष त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलं. त्यावेळेस MMRDAच्या अनेक गोष्टी ज्यावेळेस चर्चेच्या निमित्तानं सह्याद्रीला बैठका चालायच्या, त्यावेळेस ते इतके हिरिहिरीनं त्याच्यामध्ये ती कामं करण्याच्या करता निश्चितपणे आग्रही असायचे. त्याच्यामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली MMRDAच्या कामाला खऱ्या अर्थानं गती आली, स्वतंत्र ओळख ह्या MMRDAला मिळाली. MMRDAचं महत्त्व अधोरेखित करण्याचं काम विलासरावांनी केलं. मी स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या देखील या निमित्तानं स्मरण करतो, त्यांना आदरांजली वाहतो. आणि आजच्या कार्यक्रमाला स्वतः राजीवजींनी मला फोन केलेला होता, मला त्या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल MMRDAचे एकनाथराव शिंदे असतील, बाकीची सगळी त्यांची टीम असेल, त्या सगळ्यांचंच मी मनापासून आभार मानतो. त्या सगळ्यांना मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आज पुन्हा एकदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना वंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.